नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार गच्चीवर झोपलेला असताना सानिका त्याला उठवायला येते. सरकार घाबरून उठतो आणि सानिकाला विचारू लागतो, तुम्ही? त्यावर सानिका म्हणते, का? मी नाही येऊ शकणार का? माझं घर आहे, मी कधी बी कुठे बी जाईन. पुढे ती विचारते, इथं का आलास? त्यावर सरकार म्हणतो, तुमच्या पप्पासनी विचारूनच इथं आलोय. त्यावर सानिका म्हणते, काय रे, माझ्यावर अचानक हल्ला झाला, कोणी मला पळवून नेलं तर असंच झोपून राहणारेस का? त्यावर सरकार हसू लागतो. त्यावर सानिका म्हणते, तू हसतोयस? त्यावर सरकार म्हणू लागतो, नाहीतर काय, जोक केल्यावर कोणी हसल नाही तर काय करेल. तेवढ्यात त्यांचं लक्ष चंद्राकडे जातं. सानिका चंद्राकडे बघून म्हणू लागते, चंद्र हा आपल्या मनाचं प्रतीक असतो. त्यावर सरकार सानिकाकडे बघू लागतो आणि तिला विचारतो, त्याचं बी कळतं वय तुम्हाला? त्यावर सानिका म्हणते, वय, हे जे ग्रह तारे असतात ना, त्यांचे आपापले गुण असतात. चंद्र हा प्रेमाचं प्रतीक असतो. त्याच्याकडे काही मागितलं ना तर आपल्याला जे हवंय ते मिळतं. त्यावर सरकार म्हणतो, मी काही मागत नसतो, आपल्या नशिबात जे असतं ना तेच होतं. त्यावर सानिका म्हणते, मी मागितलंय. त्यावर सरकार विचारतो, काय मागितलंयस? त्यावर सानिका म्हणते, तुला. त्यावर सरकार म्हणतो, काय? त्यावर सानिका म्हणते, तुला थोडी अक्कल आणि मॅनर्स, कारण पुढच्या वेळेस येताना तू मला सांगून येशील ना. पुढे सानिका विचारू लागते, तू तुझ्या बेस्ट फ्रेंडशी कसा बोलतोस? त्यावर सरकार म्हणतो, माझ्या बेस्ट फ्रेंडला मी भेटतो, त्याला माझ्या मनातल्या गोष्टी सांगतो. त्यावर सानिका म्हणते, खरंच आपण आपल्या बेस्ट फ्रेंडसोबतच सगळ्या गोष्टी शेअर करू शकतो, जसं की हा चंद्र. त्यावर सरकार म्हणतो, मलाही इथं आल्यापासून या चंद्रानेच साथ दिली, मी जे काही माझ्या मनातलं असतं ते फक्त यालाच सांगतो. पुढे सानिका म्हणू लागते, प्रत्येकाच्या आयुष्यात असा चंद्रासारखा निर्मळ फ्रेंड असायला हवा. त्यावर सरकार तिच्याकडे बघू लागतो. तेवढ्यात सानिका म्हणते, चल झोप तू आता, सकाळी ट्रेनिंगला जायचंय, आणि ती तिथून निघून जाते. त्यावर सरकार विचार करू लागतो, कधी कधी या मॅडम ना एवढं भारी बोलतात का कोणी बी यांच्या प्रेमात पडल. इकडे कमल आप्पाला येऊन विचारू लागते, मी काय म्हणते, असे घरातून कसे पैसे गेले असतील, म्हणजे कोणी केली असेल चोरी? हे सई गपचूप ऐकत असते. त्यावर आप्पा सईचं नाव घेतात. हे ऐकून सई मात्र खूप घाबरते. आप्पा सईला बोलवतात. ती समोर येते आणि घाबरत घाबरत आप्पाशी बोलू लागते. त्यावर आप्पा तिला म्हणतात, सई रे, अगं एवढी का घाबरलीस तू? त्यावर सई म्हणते, नाही मी कुठं घाबरले. त्यावर आप्पा म्हणतात, नक्की? तिला म्हणू लागतात, इकडे बस, आणि तिला पाणी प्यायला देतात. पुढे आप्पा तिला म्हणू लागतात, अगं मी तुला यासाठी विचारतोय, त्या दिवशी रात्री तू खोलीत आली होतीस बघ. त्यावर सई म्हणते, हो आप्पा आले होते, माझं डोकं दुखत होतं. त्यावर आप्पा म्हणतात, अगं होय, पण तू त्या दिवशी कोणाला खोलीतनं जाता येताना बघितलं का? त्यावर सई म्हणते, कोणीच आलं नव्हतं. पुढे कमळ तिला विचारू लागते, अगं मग आम्ही देवळात गेलो होतो तेव्हा कोणी आलं होतं का? त्यावर ती नाही म्हणते. मग ती विचार करू लागते, असं कसं होईल, मग घरातले पैसे कसे चोरीला गेले? पुढे ती म्हणू लागते, आता काय करायचं, पैसे तर आपल्याला द्यावेच लागणार आहे, कुठून आणायचे एवढे पैसे? त्यावर आप्पा म्हणतात, मी करतो काहीतरी. पुढे आप्पा म्हणू लागतात, पण या गोष्टीची चर्चा बाहेर कुठे करू नका, बाहेर काही कळालं नाही पाहिजे, घरातली गोष्ट घरातच राहिली पाहिजे. आजवर या आप्पा धुमाळच्या नावाला कधी बट्टा लागला नाही आणि इथून पुढेही लागला नाही पाहिजे. पुढे ते म्हणू लागतात, हे कोणाचं तरी लई मोठं कारस्थान दिसतंय, एकदा का तो चोर सापडला ना तर पायतानाने त्याला चांगलं सडून काढतो आणि मुसक्या बांधून त्याला पोलिसांच्या ताब्यात देतो. हे ऐकून सईची मात्र घाबरगुंडी उडालेली असते. इकडे साहेबरावांना गावातला एक माणूस फोन करून सांगतो, आप्पांची खबर आहे एकदम जबरी. त्यावर साहेबराव विचारू लागतात, आप्पाची काय? त्यावर तो म्हणतो, कुणाचे तरी पैसे आप्पांजवळ ठेवायला दिले होते, ते चोरीला गेलेत. साहेबराव विचारतात, किती पैसे होते? त्यावर तो म्हणतो, 30,000, आणि ज्याचं पैसे होतं त्याला ती द्यायची वेळ आली, पण बघतं तर काय, पैसे गायब. त्यावर साहेबराव खुश होतात. पुढे तो म्हणू लागतो, आजवर आप्पा लई इमानदारीची टिमकी मिरवत होता, आता जर पैसे दिले नाही तर नाक कापल आप्पाचं. त्यावर साहेबराव म्हणतात, वा वा वा, आता या गोष्टीचं भांडवल करायलाच लागेल. पुढे ते म्हणतात, या कामाचे डबल पैसे घेऊन जा आणि सगळीकडे बातमी पसरव, जेवढी बदनामी करता येईल तेवढी बदनामी करते आप्पाची. इकडे सानिका बाथरूममध्ये येऊन नळ सुरू करते तर तिच्या अंगावरती पाणी पडू लागते. ती जोरजोरात आवाज द्यायला लागते, मम्मी, दादा, अरे नळ तुटलाय बाथरूम मधला. तेवढ्यात सरकार तिथे पळत येतो आणि विचारतो, काय झालंय? आणि सरकार तो नळ बंद करू लागतो. तेवढ्यात सानिकाचं लक्ष भिंतीवरल्या पालीकडे जाते आणि सानिका घाबरून सरकारकडे जाऊन त्याला जोरात मिठी मारते आणि म्हणू लागते, तू तिला घालव, मला खूप भीती वाटते रे पालीची. त्यावर सरकार म्हणतो, गेली. सानिका सरकारपासून बाजूला होते आणि सरकारकडे बघून ती त्याला सॉरी बोलू लागते.
सानिका आणि सरकारला खिडकीतनं कोणीतरी चोरून बघत असतं आणि त्यांचे फोटो काढू लागतं. सानिका जेव्हा सरकारला सॉरी बोलू लागते त्यावेळेस सरकार म्हणतो, तुमच्यासाठीच आहे मी, म्हणजे तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर मी आहेच. इकडे साहेबराव आप्पांकडे येऊन त्यांना विचारू लागतात, काय आप्पा, झाली का पैशांची सोय? पुढे ते म्हणू लागतात, काय तुम्ही लपून छपून चोऱ्या करणार आणि ते कोणालाच माहीत नाही होणार असं वाटतं व्हय तुला? त्यावर साहेबराव म्हणू लागतात, हे बघा आप्पा, खरं काय तुम्हाला माहीत नाही, त्यामुळे तोंडाला येईल ते बरळू नका. त्यावर साहेबराव सगळ्यांना म्हणू लागतात, ऐकलं का तुमचे आदर्शवादी आप्पा काय म्हणतायत? पुढे ते म्हणतात, या प्रामाणिक आप्पाच्या घरी कोणीतरी पैसे ठेवायला दिलते आणि ते पैसे अचानक गायब झाले. आता ते पैसे गायब झाले की गायब केले हे खुद्द आप्पांनाच माहिती. त्यावर आप्पा म्हणतात, मी कशाला गायब करू? चोऱ्या करायची सवय राहिली असती ना तर तुमच्यासारखं कारखान्याचा मालक झालो असतो, कामगार राहिलो नसतो. त्यावर आप्पा म्हणतात, हे असं आरोप करणं सोपं असतं, पण ते सिद्ध करू शकतोस का? सांग, तू निर्दोष आहे हे सिद्ध करू शकतोस का? ते म्हणू लागतात, माझ्यावर आयुष्यभर पैसे खातो म्हणून आरोप करत राहिलास तू, आणि हे अशी चोरी करताना तुला लाज वाटत नाही? पुढे ते सगळ्यांना म्हणू लागतात, ह्या अशा माणसाला आदर्शवादी म्हणायचं आणि आपल्या हातून चूक झाली हे कबूल करण्याचा प्रामाणिकपणा पण याच्यात नाही आहे. त्यावर आप्पा मात्र शांत बसतात. वर मलाच म्हणतोय तुम्हाला काही माहीत नाही, म्हणजे यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. आणि तू तुझ्या या गावातल्या भोळ्या माणसांना फसवतोस आणि माझ्याविरुद्ध फितवतोस. तू त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकतो का? असं म्हणून साहेबराव तिथून निघून जातात. आप्पा मात्र काही न बोलता शांत बसतात. इकडे सरकार आणि सानिका ग्राउंडवरती प्रॅक्टिससाठी आलेले असतात. ते जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात ते फक्त एकमेकांकडे बघू लागतात. त्यावर सरकार विचार करू लागतं, असं का होतंय मला आज? आज असं का धडधडतंय? सानिकालाही विभाचं बोलणं आठवू लागतं. विभा तिला विचारते, काय भानगड आहे? त्यावर सानिका म्हणते, कुठे काय? त्यावर विभा बोलते, सानू, तुझ्या चेहऱ्यावरून काहीतरी जाणवतंय बघ. पुढे ती स्वतःशीच विचार करू लागते, हे मला लाजल्यागत का होतंय? बरी आहे ना मी? आणि पुढे ती सरकारकडे बघून त्याला विचारते, तुझा मित्र सरकार कसा आहे? त्यावर सरकार तिच्याकडे बघू लागतो आणि म्हणतो, आता त्याला काहीतरी व्हायला लागलंय. त्यावर सानिका म्हणते, त्याला म्हणा टेन्शन नको घेऊ, काही वाटलं तर माझा फोन नंबर दे त्याला, माझ्याकडे सगळ्या प्रश्नांचं सोल्युशन असतं. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. धन्यवाद.